याआधी आपण सर्ट्स म्हणजेच करणीचा भाग 1 बघून त्यामध्ये कर्णिस्थ संख्या, करणीची कोटी व करणीचे चिन्ह बघून त्याचे स्थान सुद्धा बघितले। आता या सर्ट्स म्हणजेच करणीच्या भाग 2 मध्ये आपण करणीचे काही प्रकार व त्याचे काही नियम बघूया। करणीचे एकूण 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार म्हणजे शुद्ध करणी, दुसरा प्रकार म्हणजे मिश्र करणी, तिसरा प्रकार म्हणजे सजातीय करणी आणि चौथा प्रकार म्हणजे विजातीय करणी। शुद्ध करणी म्हणजे फक्त कर्णिस्थ संख्या व करणीचे चिन्ह असणे, तर मिश्र करणी म्हणजे शुद्ध करणीच्या आधी एक पूर्णांक संख्या असणे, सजातीय करणी म्हणजे सर्व कर्णिस्थ संख्या व करणीचे चिन्ह हे समान असणे, तर विजातीय करणी म्हणजे कर्णिस्थ संख्या व करणीचे चिन्ह हे असमान असणे। पहिला प्रकार बघूया, शुद्ध करणी। शुद्ध करणी म्हणजे फक्त कर्णिस्थ संख्या आणि करणीचे चिन्ह असणे होय। तर बघा, वर्गमुळात 2 येथे कर्णिस्थ संख्या व करणीचे चिन्ह आहे। तिसऱ्या मुळामध्ये 15, 20व्या मुळामध्ये 100। बघा, या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्हाला कर्णिस्थ संख्या व करणीचे चिन्ह दिसणार, म्हणून याला आपण शुद्ध करणी असे म्हणतो। आता करणीचा दुसरा प्रकार म्हणजे मिश्र करणी। मिश्र करणी म्हणजे शुद्ध करणीच्या आधी एक पूर्णांक संख्या असते। जसे या ठिकाणी शुद्ध करणी वर्गमुळात 2, त्याच्या आधी आपण जर 10 आणि वर्गमुळात 2 जर घेतले तर ही झाली मिश्र करणी, म्हणजे शुद्ध करणी सोबत एक पूर्णांक संख्या सुद्धा असणे। आता दुसरं जर उदाहरण बघितलं तर 12 चौथ्या मुळामध्ये 20 ही सुद्धा झाली मिश्र करणी। 8 आणि तिसऱ्या मुळामध्ये 19। बघा, या शुद्ध करणीच्या आधी आपल्याला एक पूर्णांक संख्या दिलेली आहे, म्हणून याला आपण मिश्र करणी असे म्हणतो। म्हणजेच पूर्णांक संख्या आणि शुद्ध करणी हे दोन्ही मिळून मिश्र करणी तयार होते। आता आपण यानंतरचे प्रकार म्हणजे करणीचा तिसरा प्रकार बघूया, सजातीय करणीच्या जोड्या। लक्षात ठेवा, सारख्या कर्णिस्थ संख्या व सारखी चिन्ह असणाऱ्यांना आपण सजातीय करण्यांच्या जोड्या असे म्हणतो। जसे वर्गमुळात 2, 8 वर्गमुळात 2, x आणि वर्गमुळात पुन्हा 2। या ठिकाणी तुम्हाला करणीचे चिन्ह तिन्ही ठिकाणी सारखेच दिसत आहे आणि कर्णिस्थ संख्या सुद्धा दोन्ही सारखीच दिसत आहे, म्हणून याला आपण सजातीय करणीच्या जोडी असे म्हणतो। x n मुळामध्ये y, z n मुळामध्ये y। बघा, ह्या दोन सुद्धा झाल्या सजातीय करणीच्या जोड्या, कारण या ठिकाणी सुद्धा कर्णिस्थ संख्या y समान आहे आणि करणीचे चिन्ह n वा मूळ सुद्धा समान आहे। आता बघूया आपण करणीचा चौथा प्रकार म्हणजे विजातीय करणीच्या जोड्या। विजातीय करणीमध्ये भिन्न कर्णिस्थ संख्या व भिन्न करणीचे चिन्ह असते। जसे बघा, वर्गमुळात 2, तिसऱ्या मुळात 4, 5व्या मुळामध्ये x। या ठिकाणी तुम्हाला करणीचे चिन्ह सर्व ठिकाणी भिन्न व कर्णिस्थ संख्या सुद्धा या भिन्न दिसत आहे, म्हणून याला आपण विजातीय करणीच्या जोड्या असे म्हणतो। 5 तिसऱ्या मुळामध्ये 7, 8 चौथ्या मुळामध्ये 2, x वर्गमुळात 1। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कर्णिस्थ संख्या या भिन्न व करणीचे चिन्ह सुद्धा हे भिन्न दिसत आहे, म्हणून या जोडीला आपण विजातीय करणीच्या जोडी असे म्हणून। आपण करणीच्या प्रकारामध्ये 4 प्रकार बघितले। पहिला प्रकार म्हणजे शुद्ध करणी, ज्यामध्ये कर्णिस्थ संख्या व करणीचे चिन्ह समान असते। दुसरा प्रकार म्हणजे मिश्र करणी, शुद्ध करणीच्या आधी जर पूर्णांक संख्या असेल तर त्याला आपण मिश्र करणी असे म्हणतो। तिसरा प्रकार म्हणजे सजातीय करणी, सारखे करणीचे चिन्ह व सारखी कर्णिस्थ संख्या असणाऱ्या जोड्यांना आपण सजातीय करणीच्या जोड्या असे म्हणतो। चौथा प्रकार विजातीय करणी, भिन्न कर्णिस्थ संख्या व भिन्न करणीचे चिन्ह असणाऱ्या जोड्यांना आपण विजातीय करणी असे म्हणतो। यानंतर आपण करणीचे काही नियम बघूया। नियम 1, समान कोटी असणाऱ्या करणींचा संबंध जर आपसामध्ये गुणाकाराचा असेल तर अशा वेळेस करणीचे चिन्ह हे कॉमन करून सर्व कर्णिस्थांचा गुणाकार त्या करणीच्या चिन्हामध्ये करावा लागतो। जसे उदाहरण बघितले, x मुळामध्ये m गुणेला x मुळामध्ये n। या ठिकाणी आपल्याला करणीची कोटी व करणीचे चिन्ह हे समान दिसत आहे, म्हणून करणीची कोटी आणि चिन्ह हे आपण कॉमन केले। x मूळ मध्ये कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार करावा, जसा m गुणेला
n, वर्गमुळात 7 गुणेला वर्गमुळात 8. या ठिकाणी आपल्याला दोन्ही कोटी समान दिसत आहे म्हणून दोन कोटीची एक कॉमन कोटी केली व यामध्ये सर्व कनिष्ठ संख्यांचा गुणाकार करावा लागतो. जसे 7 गुणेला 8 म्हणजेच वर्गमुळामध्ये 7 8 56. पाचव्या मुळात 4 गुणेला पाचव्या मुळात 3 गुणेला पाचव्या मुळात 5. या ठिकाणी आपल्याला कोटी किंवा चिन्ह हे समान दिसत आहे. जसं पाचवा मूळ, पाचवा मूळ आणि पाचवा मूळ. त्या तीन पाचव्या मुळांचे आपण एक कॉमन पाचवा मूळ काढला आणि यामध्ये सर्व कनिष्ठ संख्यांचा गुणाकार 4 गुणेला 3 गुणेला 5. आता पाचव्या मुळामध्ये 4 त्रिक 12 आणि 12 पंचा 60. समान कोटी असणाऱ्या करणींचा संबंध जर आपसामध्ये भागाकाराचा असेल तर अशा वेळेस करणीचे चिन्ह हे कॉमन करून त्यामध्ये कनिष्ठांचा भागाकार करावा लागतो. जसे एक्सव्या मुळात m भागेला एक्सव्या मुळामध्ये n. तर या ठिकाणी आपल्याला एक्सवा मूळ हा कॉमन काढून m भागेला n करावा लागेल किंवा x मुळामध्ये m भागेला n असे सुद्धा करता येणार. तिसऱ्या मुळात 20 भागेला तिसऱ्या मुळात 4. या ठिकाणी आपल्याला चिन्ह व कोटी समान दिसत आहे. तिसरा मूळ आणि तिसरा मूळ म्हणून हा आपण तिसरा मूळ हा कॉमन काढला आणि यामध्ये कनिष्ठांचा भागाकार करावा म्हणजेच 20 भागेला 4. आता आपल्याला इथे भेटणार 4 1 4 आणि 4 पंच 20. छेदस्थानचा एक कामाचा नसून म्हणजेच तिसऱ्या मुळामध्ये 5 हे वर्गमुळात 15 भागेला वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 5. यामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी कोटी व चिन्ह समान दिसतात. इथे वर्गमूळ, वर्गमूळ आणि वर्गमूळ. तर आणि संबंध येथे आपल्याला भागाकार आणि गुणाकाराचा आहे. तर अशा वेळेस सुद्धा सर्वप्रथम आपल्याला करणीचे चिन्ह व कोटी एक कॉमन करावे लागेल. जसं वर्गमुळात तिघांचा एक कॉमन काढला व कनिष्ठ संख्या ज्या ज्या संबंधामध्ये आहे त्या सर्व या कॉमन वर्गमुळामध्ये मांडावा लागेल. म्हणजेच 15 भागेला 3 गुणेला 5. म्हणजे आपल्याला आता कनिष्ठ संख्यांचा भागाकार व गुणाकार सोडवावा लागेल. तर सोडवताना ज्या संख्येला भागाकार चिन्ह लागते ती संख्या जाते छेदस्थानी. म्हणजे वर्गमुळात 15 गुणेला 5 आणि छेदस्थानी 3. आता सोडवताना 3 1 3 आणि 3 5 15. आता वर्गमुळामध्ये 5 गुणेला 5 छेदस्थानचा एक कामाचा नाही. आता 5 गुणेला 5 म्हणजे 25 म्हणून वर्गमुळात 25 आणि वर्गमुळात 25 म्हणजे याचे शेवट. नियम 3. जेव्हा एकापेक्षा जास्त कोटी किंवा करणी चिन्ह असते तेव्हा आपल्याला त्या कोटींचे रूपांतर घातात करून घ्यावे लागते आणि आपल्याला घाताचा घात हा नियम वापरून सर्व घातांचा एक सिंगल घात करून घ्यावा लागतो आणि शेवटी या घाताचेच रूपांतर आपल्याला करणी चिन्हामध्ये किंवा कोटीमध्ये करावे लागते. जसे बघा x मुळामध्ये y मूळ आणि y मुळामध्ये z मूळ आणि त्यामध्ये m. आता या ठिकाणी आपल्याला कनिष्ठ संख्या म्हणजेच m हा कॉमन काढून सर्व करणी चिन्हाचे व कोटीचे रूपांतर आपल्याला घातात करावे लागते. जसे झेडव्या मूळचे रूपांतर आपल्याला 1/z व कंस देऊन y मुळाचे रूपांतर आपल्याला 1/y पुन्हा कंस देऊन x मुळाचे रूपांतर आपल्याला 1/x मध्ये करावे लागते आणि शेवटी आपल्याला घाताचा घात सोडवावा लागतो. तसेच m चा घात 1/z इंटू 1/y इंटू 1/x म्हणजेच m चा घात 1/xyz. तिसऱ्या मुळात चौथा मूळ व चौथ्या मुळात वर्गमूळ, वर्गमुळात 5. आता या ठिकाणी आपल्याला कनिष्ठ संख्या काढून कनिष्ठ संख्येच्या डोक्यावर सर्व मुळांचे रूपांतर घातात करावे लागते. जसे 5 हा कनिष्ठ संख्या काढला व वर्गमुळाचे रूपांतर 5च्याच डोक्यावर 1/2 घात होतो आणि पुन्हा चौथ्या मुळाचे रूपांतर या कंसाच्या डोक्यावर 1/4 घात होतो आणि पुन्हा या तिसऱ्या मुळाचे रूपांतर पुन्हा कंस देऊन कंसाच्या डोक्यावर 1/3 घात होतो. आता आपल्याला घाताचा घात हा नियम सोडून सर्व घातांचा आपसामध्ये गुणाकार करावा लागतो. जसे 5 चा घात 1/2 गुणेला 1/4 गुणेला 1/3. आता सोडवताना 5 चा घात 2 चौक 8 8 त्रिक 24 म्हणजे 5 चा घात 1/24. आता 5 चा घात 1/24 म्हणजे 24व्या मुळामध्ये 5.
आता आपण सर्ट्स म्हणजेच करणीचा दुसरा भाग बघितला व यामध्ये आपण करणीचे प्रकार म्हणजेच शुद्ध करणी, मिश्र करणी, सजातीय करणी त्याचबरोबर विजातीय करणी सुद्धा बघितले आणि त्यानंतर आपण करणीचे 3 नियम बघितले। यानंतर भाग 3 मध्ये आपण करणीचे असमान करणीस्थ संख्या व असमान करणी चिन्ह असेल तर त्यांचा गुणाकार व भागाकार कसा करावा, तसेच दिलेल्या करणींमधली लहानात लहान व मोठ्यात मोठी करणी कसे ओळखणे आणि करणीला लसावी मसावी पद्धतीने कसे सोडवावे हे